नमस्कार मंडळी, आज आहे 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबरला दरवर्षी नेदरलँड्सच्या काही भागांमध्ये सेंट मार्टिन डे सेलिब्रेट केला जातो. नॉर्थ पार्टमध्ये म्हणजे आम्स्टरडॅम, आम्स्टेलविन, उत्रेक या सिटीजमध्ये सेंट मार्टिन डे जास्त मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो. सेंट मार्टिन डे ची काय स्टोरी आहे ती मी तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये देईन. पण आजच्या दिवशी काय होतं की जी लहान मुलं आहेत ती हातामध्ये लॅन्टर्न, कंदील घेऊन घरातून बाहेर पडतात आणि दारोदारी जाऊन सेंट मार्टिनचं गाणं म्हणतात आणि त्या बदल्यात त्यांना कॅन्डीज, कुकीज, चॉकलेट्स दिले जातात आणि खूप मजा येते, धमाल येते. मी सुद्धा शरण्याबरोबर आता अर्धा पाऊण तास फिरून आले आणि त्यानंतर आत्ता मी घरी आहे. मंदार शरण्याला घेऊन गेलेत. बरं, मुलं सगळ्याच दारांमध्ये नाही जात. ज्या घराच्या बाहेर दिवा लावलेला असतो त्याच घराच्या बाहेर ही मुलं जातात आणि गाणं म्हणतात, कॅन्डीज घेतात. सो मी सुद्धा आमच्या घराच्या बाहेर दिवा लावलेला आहे. त्यामुळे आमच्याकडे सुद्धा आता इतकी मुलं येऊन गेलेली आहेत की मी जवळजवळ 1 किलो चॉकलेट्स आणलेले होते, ते सगळे संपलेले आहेत. थोडेसेच चॉकलेट आता बाकी राहिलेले आहेत. सो अशा प्रकारे 11 नोव्हेंबरला कितीही थंडी असली इथे तरी सुद्धा सगळी मुलं खूप उत्साहाने बाहेर पडतात. आमच्या सिटीमध्ये तर मोठी परेड सुद्धा आयोजित केली जाते आणि त्या परेडमध्ये सुद्धा खूप मुलं सहभागी होतात आणि ती परेड शेवटी ओल्ड एज होम्स आहे तिथे जाऊन एंड होते आणि मग मुलं त्या ओल्ड लोकांच्या घरी जाऊन सुद्धा गाणं म्हणतात आणि त्यांच्याकडून चॉकलेट्स घेतात. बरं, ही लोक मुलांसाठी असं मस्त छोटीशी पार्टी आयोजित करतात ज्यामध्ये मुलांना हॉट चॉकलेट, बिस्किट्स, कॅन्डीज दिल्या जातात. सो मुलांना सुद्धा खूप धमाल येते आणि आमच्या नेबरहुडमधली सगळी एकूण एक मुलं आज तिथेच गेलेली आहेत. घरी आलेली आहे आणि ती आपल्याला दाखवेल की तिने आज किती चॉकलेट गोळा केले. ओहो, वर्षभरात जेवढा आम्ही स्टॉक घेत नाही तेवढा इथे गोळा केलेला आहे.